जाधव आणि हिमांशु अस्वलकर. हिमांशु अस्वलकर आणि राज जाधव रेंजर्स साठी फलंदाजीसाठी आपली धुरा सांभाळतायत ते हिमांशु अस्वलकर आणि राज जाधव. मस्तांग्स वर्सेस रेंजर्स आणि रेंजर्स फलंदाजीची धुरा सांभाळतोय हिमांशु अस्वलकर राज जाधव. आणि पहिलं षटक घेऊन येतोय कॅप्टन खुद्द कॅप्टन मयूर पाटील. बिग बॅश लीग 2025. नवीन चेंडू आहे त्यामुळे पवेलियन मध्ये जमा करायचा आहे. सोमवारपासूनच्या प्रॅक्टिस मध्ये होईल तो. बिग बॅश लीग 2025 थर्ड इयर, तिसरे वर्ष. आकर्षक असे चषक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक अशा चमकदार चमचमत्या ट्रॉफ्या. कोण ठरणार मानकरी? 2 दिवसाचा हा संघर्ष. रेंजर्स वर्सेस मुस्तांग. मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पंचांना पास करून हिमांशु साठी. हिमांशु अस्वलकर यांची ओळख सांगायची झाली तर अशोक अस्वलकर सर यांचे चिरंजीव आणि अशोक अस्वलकर सर आपले सूर्यकुमार यादव जे आपले इंडियन क्रिकेट टीमचे कॅप्टन आहेत त्यांचे पहिले कोच. येऊया सामन्याकडे. स्लोअर 1 चेंडू, पहिला चेंडू स्लोअर 1 आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. फरदीन जबरदस्त फिल्डिंग. आणि आपण मागच्या GPL मध्ये पण बघितलं होतं फरदीन यांनी एक उत्कृष्ट असा झेल घेतला होता आणि महत्वाचा गडी पवेलियन मध्ये पाठवला होता. पुन्हा एकदा यॉर्कर पट्ट्यातला चेंडू आणि बॅट लाग आणि गडी बाद होतोय. पंचांनी गडी बाद दिलेला आहे आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. यॉर्कर पट्ट्यातला चेंडू, जबरदस्त चेंडू टाकला होता. याच्या आधीचा चेंडू स्लोअर 1 टाकला होता आणि त्यानंतर फुल स्पीड डिलिव्हरी यॉर्कर पट्ट्यात आणि महत्वाचा गडी बाद होतोय. हिमांशु बॅक टू पवेलियन. हिमांशु पवेलियनचा रस्ता. यश उर्फ बच्चा सामना करेल. मयूर याचा जबरदस्त गोलंदाजी. यॉर्कर पट्ट्यातला चेंडू लेग बिफोर LBW. पवेलियनचा रस्ता दाखवतोय तो. हिमांशु याला नाखुश दिसतोय थोडासा. संघासाठी काही करू शकला नाही. त्याच्या खांद्यावर जबाबदारी होती संघाची. याच्यानंतर त्याची जागा घेतोय तो यश. पॉवर प्लेचा षटक. मयूर तत्पर गोलंदाज. नक्कीच स्पोर्ट्समॅनशिप दाखवायच्या. अंपायरच्या निर्णयांवरती संदेह करायचा नाही. आपण बाहेरून पंच बोलवले आहेत, कृपा करून त्यांचा सन्मान करायचा आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. मयूर पंचांना पास करून यश साठी. उलटा चेंडू आणि ओहो हो
मला वाटतं आता पण गडी बाद होण्याची शक्यता होती. जबरदस्त फिल्डिंग. एक मयूर गोलंदाजी करतोय तर दुसरा मयूर क्षेत्ररक्षण करतोय. एक रन झालं ना पहिला. आणि आपल्या संघाचा श्री गणेशा होतोय आणि एक धावा होते रेंजर्स संघाची. मयूर 3 चेंडू 1 धावा. महत्वाचा गडी बाद. सामना करेल राज जाधव. धडाकेबाद फलंदाज. फुल टॉस चेंडू. हो हो मला वाटतं ओमकार जेतोय झेल खाली आणि गडी बाद. फुल टॉस चेंडू वरती पवेलियनचा रस्ता दाखवतोय तो राज जाधव याला. आणि महत्वाचा खेळाडू पवेलियन मध्ये परत येतोय. आणि मयूर वाव व्हॉट अ बॉलिंग. 4 चेंडू 2 महत्वाचे गडी बाद. आणि पवेलियन मध्ये परत येतोय तो राज जाधव. आमचा छोटा खेळाडू साहिल राऊत. छोटा पॅकेट बडा धमाका. साहिल राऊत मागच्या वर्षीच्या लीगचा उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची निवड झाली होती तो साहिल राऊत. साहिल सामना करेल मयूर याचा. पंचांना पास करून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पॉवर प्लेचं षटक. मला वाटतं थोडीशी फिल्डिंग मध्ये चेंजेस होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पहिलं षटक. संघ अडचणीमध्ये. रेंजर्सचा संघ. फुल डिलेरी आणि मला वाटतं कव्हरच्या क्षणी केवळ ढकलला होता आणि एक धाव घेण्यामध्ये सफल. चोरटी अशी धाव म्हणावी लागेल. धावसंख्येवर धावसंख्या होते केवळ 2 धावा. पहिलं षटक. जबरदस्त गोलंदाजी मयूर यांच्याकडून. स्लोवर 1 चेंडू. ओ हो व्हॉट अ फिल्डिंग. चेंडू अडवण्यामध्ये सफल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 चेंडू 2 गडी बाद करण्यात सफल होतोय तो मयूर. एका षटकाच्या अखेरीस 2 धावांवरती अडखळून पडलाय तो रेंजर्सचा संघ. आणि 2 महत्वाचे गडी पवेलियन मध्ये परत. हिमांशू आणि राज जाधव. सर्कस होते भाई. अरे लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. 25 मिनिटांचा आपल्यासाठी 25 मिनिट्सचा जो वेळ आहे तो निर्धारित वेळ आपल्याला. आणि नवी बॉलिंग जे आता धुरा सांभाळतोय पुन्हा एकदा यंग टॅलेंट न्यू. बघू शकता आपले नवीन खेळाडू जे चमकणारे खेळाडू भविष्यामध्ये आपण त्यांना बघू. मोठ्या मोठ्या संघांमध्ये खेळताना कदाचित भारतीय संघाची देखील धुरा सांभाळतील असे आपले काही खेळाडू गोवंडी गावामधून पण जाऊ दे हीच आपली ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि नवीन गोलंदाज न्यू. नवीन गोलंदाज न्यू. न्यू नाव आहे त्याचं. NIV न्यू. न्यू न्यू नाही रे भाई. न्यू आहे. हो 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 जबरदस्त चेंडू. इन स्विंग चेंडू होतोय आणि निर्धाव चेंडू जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पहिला चेंडू निर्धावाचा चेंडू. दुसरा चेंडू. आणि मला वाटतं केवळ एका धावेत समाधान मानावं लागेल. धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा. कृपा करून योहान यांनी पवेलियनशी संपर्क साधायचा. योहान आपले पिताश्री बोलत आहेत. योहान 4 धावांवर पोहोचतोय. 4 धावांवर पोहोचतोय तो रेंजर्सचा संघ. न्यू. आकुटप्याचा चेंडू. उसळी घेतलेला चेंडू. बॅटची कडा घेऊन 2 धावा डिक्लेअर बॉक्स मध्ये. धावसंख्येवर धावसंख्या होते 6. न्यू जबरदस्त गोलंदाजी करतोय. पहिलं षटक टाकलं होतं मयूर यांनी.
केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय तो नीव. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्येत वाढ. धावसंख्या होतीये 8. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेचं षटक. बोल ग. हा हा येतो थोड्या वेळाने तुम्ही जेव्हा मी येतो. नीव. ओ हो हो पुन्हा एकदा उसळी घेतलेला चेंडू. विकेट टू विकेट चेंडू आणि मला वाटतं लेग बाईच्या स्वरूपात असावा हा रन की बॅटची कडा घेतली आहे. पंचांनी जरा निर्णय द्यायचा आहे. लेग बाईज बॅटची कडा. धन्यवाद. आणि नीव धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते नाही दुसरा नाही डॉट टाकला. दुसऱ्याला 2 रन गेले. 1 डॉट आहे फक्त. एकच डॉट गेला. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा नीव. पंचांना पास करून यश साठी. ओहो सुपर बॉलिंग. काय चेंडू होता. काय तेज होती. जबरदस्त असा चेंडू. केवळ 2 4 6 7 धावा ना. 9 नाही त्याच्या वैयक्तिक 7 धावा खर्च केल्या होत्या नीव यांनी. पॉवर प्लेचं षटक होतं आणि धावसंख्येमध्ये स्थिरता आणि 9 धावांवरती संघ अडखळला आहे तो रेंजर्सचा संघ. नीव युवा गोलंदाज. युवा खेळाडूंचा हा मंच. जबरदस्त असे युवा खेळाडू. साहिल, नीव, नमित हे आपले यंग स्टार यंग खेळाडू. आपल्या गोवंडी गावातील काही खेळाडू ज्यांच्याकडनं आपल्याला खूप अपेक्षा आहेत. आत्ताच झालेल्या एक गाव एक संघ मध्ये मॅन ऑफ द मॅचचा खिताब घेतलेला जिग्नेश जाधव. थोड्याच वेळात त्याचा देखील सामना असेल. पुन्हा एकदा वैयक्तिक 2रं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतो मयूर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा साहिलसाठी. ओहो हा कुटुंबाचा चेंडू आणि मला वाटतं हातातून सुटला होता परंतु त्याचा फायदा नाही घेतलाय साहिल यांनी. हाफ ट्रॅकर स्लोअर 1 परंतु असफल असा प्रयत्न साहिल कडून. केवळ एका धावेत समाधान मानावं लागेल आणि डबल डिजिट मध्ये पोहोचतोय तो रेंजर्सचा संघ. 10 धावा. मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. दोन धावा. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. डिक्लेअर बॉक्स 2 धावा. फुलटॉस चेंडू आणि मला वाटतं नोचा इशारा. पंचांचा नोचा इशारा आणि हातात घेऊन ठेवला होता चेंडू आणि मला वाटतं 2 असे सफल धावा. नोचा इशारा भीमर टाकला होता. नो बॉल आणि प्लस आणि फ्री हिटचा साम. आता चेंडू यश 3 धावा 3 वाढव. 15. मयूर पहिलं षटक चांगलंच टाकलं होतं परंतु आता मला वाटतं थोडंसं अडखळलेलं आहे. आणि पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने केवळ 2 धावेत समाधान मानावं लागेल. फ्री हिटचा चेंडू होता. केवळ 2 धावा. धावसंख्येत धावसंख्या होते 17 रन्स. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असावे बहुधा. जबरदस्त गाडी बाद. हवाई यात्रा पाठवण्याचा प्रयत्न होता. स्लोअर 1 होता आणि गडी बाद होतोय भूषण यांच्याकडनं.
उत्कृष्ट असा झेल स्लोअर वन टाकला होता मयूर यांनी आणि आपल्या जाळ्यात अडकवलंय. तो महत्वाचा खेळाडू पवेलियन मध्ये परत येतो यशच्या स्वरूपात. बॅक टू पवेलियन. आणि नवीन फलंदाज आप्पा राऊत. पिता पुत्र पुन्हा एकदा बाप बेटा आप्पा राऊत साहिल राऊत आमचे सह कॉमेंटेटर आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत आहेत रेंजर्स या संघाची. पिता पुत्रांचा हा खेळ आता बघूया कोण ठरणार. जबरदस्त खेळी करून कोण आपल्या संघाला दाखवून देणार आहे. 17 धावा रेंजर्सचा संघ. 4 चेंडू. 2 to go. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा मयूर. उद्या म्हणजे आमचीच मॅच होणार परत रेंजर्स आणि आमची. मयूर वैयक्तिक दुसरा षटक कमबॅक करतोय. गडी बाद केला होता यशच्या स्वरूपात. स्लोअर वन वरती आपल्या जाळ्यात अडकलं होतं. बघूया कुठल्या पद्धतीचा चेंडू हाताळतोय आणि पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. कडा घेतली होती केवळ 2 धावा डिक्लेअर बॉक्स मध्ये. धावसंख्येवर धावसंख्या ते 19. शेवटचा चेंडू. 1 to go. 19 रन्स रेंजर्सचा संघ. 19 धावांवरती 19 रन्स. शेवटचा चेंडू. मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा 55 पास कडून. आकुटाबाचा चेंडू. जबरदस्त फिल्डिंग नीव यांच्याकडनं. 2 धावा रोखण्यात त्याला यश येत आहे. चौकाराला जाणारा चेंडू त्याने अडवलेला आणि त्याच तत्परतेने मारलेला चेंडू. आप्पा राऊत यांचा स्ट्रॉंग झोन. आणि 2 धावा घेण्यात सफल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 21. 21 धावा. 21 धावांवरती पोहोचतोय तो रेंजर्सचा संघ. साहिल राऊत यापुढील षटक. अमित कुंभार राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करते साहिल साठी. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत अमित कुंभार. बिग बॅश लीग 2025 पर्व 3. 21 धावा 3 षटकांच्या अखेरीस. 21 धावा 21 रन्स. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा अमित कुंभार साहिल साठी. साहिल निर्धाव असा चेंडू. आउटसाइड ऑफ. आउटसाइड ऑफ चेंडू. निर्धाव असा चेंडू. कीपरच्या दस्तानामध्ये मोठ्या खेळीची अपेक्षा साहिल याच्याकडनं. अमित कुंभार आणि उत्कृष्ट टोलवला चेंडू. चेंडू जातो फिल्डरच्या. गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि गचाळ असा थ्रो. केवळ एका धावेत समाधान मानावं लागेल. हलवा असा चेंडू. हलवा असा झेल आणि झेल सोडतोय ओमकार. अपेक्षा नव्हती ओमकार भोसले यांच्याकडनं. याच्या आधी त्यांनी जबरदस्त झेल घेतला होता आणि आता झेल सोडतोय. धावसंख्येत वाढवते. धावसंख्या होते 22. 22 रन्स. अप्पा राऊत. अप्पा राऊत सामना करतील अमित कुंभार यांचा. आकुटप्याचा चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. 24 धावांवर पोहोचतोय तो रेंजर्सचा संघ. अमित कुंभार राईट आर्म ओव्हर द विकेट मारा 55 पास करून अप्पा राऊत यांच्यासाठी. आकुटप्याचा चेंडू पुन्हा एकदा आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये. जबरदस्त असा फटका आणि जबरदस्त असा थ्रो आणि कव्हरला कोण नाहीये त्यामुळे 2 चोरट्या अशा धावा.
कॉलवरती लक्ष ठेवायचं आहे, बॉलवरती लक्ष ठेवायचं, आपल्या पार्टनरकडे लक्ष ठेवायचं आहे. चोरटी अशी धाव, सफल अशी धाव. धाव संख्येवर धावसंख्या होते 26 रन्स. शेवटचे असे काहीशे चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 26 धावांवर पोहोचतोय तो रेंजर्सचा संघ. जबरदस्त असं रनिंग बिटवीन द विकेट. अप्पा राऊत आपली फिटनेस लेवल दाखवताना जबरदस्त असा खेळाडू. क्रिकेटमध्ये वयाचा काही फरक पडत नाही, दाखवून देत आहेत आपले अप्पा राऊत. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. आगुटप्प्याचा चेंडू आणि चेंडू जातोय केवळ फिल्डरच्या हातात आणि मला वाटतं एका धावेत समाधान मानावं लागेल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 27 धावा. 27 धावांवर पोहोचतोय तो रेंजर्सचा संघ. शेवटचा चेंडू, चौथं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा अमित साहिलसाठी. फुलंडी डिलिव्हरी, जबरदस्त खेळलेला चेंडू आणि चेंडू जात. मला वाटतं केवळ धन्यवाद डिक्लेअर बॉक्स मध्ये 2 धावा. माईकला लागला ना, याला स्पीकरला लागला. 2 धावा डिक्लेअर बॉक्स मध्ये. षटक समाप्त. धावसंख्येवर धावसंख्या होते 29 रन्स. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि मला वाटतं नवीन षटक घेऊन येईल भूषण वाड्डे. भूषण, छोटा सिराज. भूषण उर्फ छोटा सिराज. सॉरी भूषण वाडे ना, नाही रे, काय पण नाव नका. बघ आता काही ते वाडी हॉस्पिटल तिकडे तो काय गुजराती त्याला हे झाला, तो पार्शल बनवतो का काय त्याला. भूषण वाड्डे. प्रत्येक विकेटला स्पेशल गिफ्ट विक्रांत नाईक यांच्याकडे. स्पेशल गिफ्ट म्हणजे बियर प्रत्येक विकेट साठी स्पेशल गिफ्ट अनाऊन्स होत आहे विक्रांत नाईक यांच्याकडनं आणि स्पेशल या शब्दाचा त्यांनी अर्थ समजून घ्यायचा. भूषण वाड्डे यांनी जसा चेंडू फिरवतात तसंच गोष्ट फिरवायला त्यांना मिळेल. छोटा सिराज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. आकुटप्प्याचा चेंडू. अप्पा राऊत यांचा मला माहित नाही कुठल्या पद्धतीचा शॉट आणि 1 धाव घेण्यामध्ये सफल. मला वाटतं झाडू शॉट होता. झाडू शॉट मारून 1 धाव घेण्यामध्ये सफल आणि स्ट्राईकवर येतोय साहिल राऊत. भूषण पंचांना पास नाही करत, ते पंचांच्या पुढूनच गोलंदाजी करतात आणि पुन्हा एकदा हवाई यात्रा चेंडू पाठवण्याचा प्रयत्न आणि गाडी बाद होतोय. मयूर यांचा झेल घेतोय. साहिलला पवेल यांचा रस्ता परत दाखवतोय आणि गाडी बाद. नवीन फलंदाज सागर पाटील. सागर संघ अडचणीत आहे आणि 30 धावांवरती स्थिरावलेली आहे धावसंख्येत. शेवटचे काही असे चेंडू शिल्लक. शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना सागर यांना जबरदस्त खेळी करावी लागेल. आपल्या संघाला जर सन्मानजनक स्थितीत न्यायचं असेल तर सागर यांना जबरदस्त खेळी करावी लागेल. आकुटप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि आप्पा मला वाटतं वॉकिंग रन घेत आहेत. अरे 2 धावा धावण्याची शक्यता होती आणि चोरटी धाव घेण्यामध्ये सफल. 2 धावा. 32 रन्स. भूषण छोटा सिराज जबरदस्त गोलंदाजी करतो. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आणि पुन्हा एकदा हवेत उसळी घेतलेला चेंडू पण मला वाटतं बॉल पडतोय नो मॅन्स लँड मध्ये आणि चेंडू जातोय 4 धावा. चौकार. चेंडू जातोय चौकारासाठी. जबरदस्त असा चौकार सागर यांच्या फलंदाजीतून. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 36 रन्स आणि 2 to go. 2 चेंडू शिल्लक. संघ अडचणीत असताना सागरच्या रूपामध्ये एक चौकार येते. सागरची बॅट तळप. भूषण
राईट मोर द विकेट मारा. आकुटपाचा चेंडू पुन्हा एकदा प्रयत्न केला होता आणि व्हाईट उजव्या एसटीआर खूपच उजव्या एसटी बाहेर आणि पंचांचे हात समांतर आणि अवांतर धावेत वाढ होते 37. आकुटपाचा चेंडू आणि गडी बाद होतोय. पवेलियनचा रस्ता दाखवतोय आणि शेवटचा चेंडू शिल्लक. उसळी घेतली होती चेंडूने आणि कमबॅक करतोय भूषण. त्याची जागा घेतोय राहुल कांबळे. कमबॅक करतोय राहुल. बऱ्याच वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानात शेवटचा चेंडू शिल्लक. राहुल कांबळे बऱ्याच वर्षानंतर क्रिकेटच्या फील्डवरती. भूषण छोटा सिराज जबरदस्त गोलंदाजी करतोय. जकडून ठेवलंय, अडकून ठेवलंय त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये. सामना करेल राहुल. शेवटचा चेंडू. किती झाले तरी 37. शेवटचा चेंडू आणि भिरकवण्याचा प्रयत्न आणि वाईट चेंडू. पुन्हा एकदा उजव्या एसटी बाहेर, खूपच उजव्या एसटी बाहेर. अवांतर धावेत वाढ. 38 धावा होत आहेत रेंजर्स या संघाच्या. कोण आहे पुढे? तुम्ही आहे? आणि पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय आणि गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. मला वाटतं 2 धावा घेण्यामध्ये सफल होण्याचा सहजरित्या राहुल यांचा प्रयत्न आणि 2 धावा आणि गडी बाद होतोय. 2 धावा 40 धावांवर पोहोचतोय तो रेंजरचा संघ आणि 41 रन्स टू विन. कृपा करून या पुढील सामन्याचे संघनायक अव्हेंजर्स वर्सेस स्कॉर्पियन्स. या पुढीलचा सामना अव्हेंजर्स वर्सेस स्कॉर्पियन्स. कॅप्टन पवेलियन कडे यायचं आहे. अव्हेंजर्स वर्सेस स्कॉर्पियन्स. कॅप्टन अव्हेंजर्स वर्सेस स्कॉर्पियन्स. लाईनला तो चुना त्यांनी कुठे टाकला? पाणी टाकतो स्टंप मध्ये. हे आम्ही काय हे पाणी पिलं की एक बाटली पाणी भरून घे जरा. भाई वो स्टंप पे पानी डालने के लिए एक बॉटल पानी दे रहा है, उसको लेके जाके उधर डाल दो. एक बॉटल ती त्यांना नको आहे. ते हे दे भरून दे एक बॉटल. तुम्हाला प्यायला पाहिजे ना? प्या चांगलं. एक बॉटल भरून दे ना. ए सागर आहे ना तुझं ना? इकडे जरा है ना लॉजिक. कसं आहे लॉजिक? हसतोय बघ तो भाई. जरा तिथे स्टंप जवळ ही बॉटल घेऊन जायचं. हे जातील ना त्यांच्या सोबतचा. हे दे याला दे बाय, याला दे सागर बाय, याला दे. थांब जरा थांब. हे बाय हे लोक जातील त्यांच्या सोबत जाते, टाकतील तिथे पाणी टाकून देते. पंच आमचे छोटे खेळाडू सागर तुमच्या सोबत येतील. फोन केला तू स्वप्नील त्याच्यावर जाणार करायला. पाणी टाकायचं ते पंचाबरोबर. पंचाबरोबर तुझा मिस कॉल होता. धन्यवाद. कुठे टाकायचे ते बघ, पुढे का बाटी. सागर धन्यवाद. स्वप्नील दे फ्रुटी दे. मला पण दे. शुगर खाऊ. हे घे सागर. त्यांना पण दे रे थोडी थोडी. रेंजर्स वर्सेस मस्टँग्स.
रेंजर्स संघाने 40 धावा कुठल्या होत्या आणि 41 धावांचं आव्हान ठेवलंय ते मुस्तांग्स या संघासाठी. गोवंडी मुस्तांग्स 41 धावांचं आव्हान. आणि यापुढील सामना कृपा करून आपले जे कॅप्टन आहेत कॅप्टन कृपा करून आपण पवेलियनशी संपर्क साधायचा. यापुढील सामना काहीतरी नाव घेतलं त्याची एक फोटो काढून एव्हेंजर्स आणि स्कॉर्पियन्स. इधर बोला था ना एव्हेंजर आणि स्कॉर्पियन्स कॅप्टन. एव्हेंजर्स आणि स्कॉर्पियन्स कॅप्टन कृपा करून टॉस पवेलियनकडे यायचं. एव्हेंजर्स वर्सेस स्कॉर्पियन्स. स्कॉर्पियन्स कॅप्टन फोटो काढा बघ कॅप्टन. आणि दुसरं काढला फोटो. जरा फोटोग्राफी करायची आणि टॉस साठी यायचं. एव्हेंजर्स वर्सेस स्कॉर्पियन्स. स्कॉर्पियनचा कॅप्टन कोण आहे? एव्हेंजर्स वर्सेस स्कॉर्पियन्स आणि आमचं टॉस घेतील. वरे पहिला वय नाही खाली जाम फोटो काढायला येतो. चावी पडली अनाउन्समेंट करा सांग. अनाउन्समेंट करायचं फोटो काढ सुझुकीची. थांब तिथं. पवेलियनकडे एक सुझुकीची चावी आहे. मला वाटतं सुझुकी कोणाची ऍक्सेस काय किंवा सुझुकीची चावी सापडली आहे पवेलियनकडे. तर कृपा करून कोणाची चावी जर हरवली असेल तर त्यांनी पवेलियनकडे संपर्क साधायचा आहे. बाईकची चावी हरवली असेल तर कोणी पवेलियनकडे संपर्क साधायचा आहे. 41 रन्स टू विन. अमित डेरे पहिलं षटक घेऊन येतील. अनुभवी गोलंदाज, जबरदस्त असा गोलंदाज. ओंकार भोसले आणि मयूर पाटील. अमित डेरे. मयूर पाटील. अमित डेरे. टॉस पण उडवायचा आहे आणि फोटो पण काढायचा आहे. अमित एव्हेंजर्स आणि मस्तांग संघासाठी 41 रन्स टू विन. नाही चावी कुठेतरी भेटले. चावी कोणाची ती सलमान खान आपल्या गाडीची चावी आम्ही हँडओव्हर करतोय. सलमान खान यांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद आणि धन्यवाद विक्रांत नाईक यांचे. त्यांनी ती चावी शोधून दिली आहे. 200 रुपये पाठव. यापुढील टॉस आणि कॅप्टनची फोटोग्राफी चालू आहे जरा, त्यामुळे जाऊया आपण लाईव्ह सामन्याकडे. खाली अरे हळू बोला रे, हळू बोला मला वाचकायला येतो. अरे कोण आता आपण हळू बोला ना, मला बोलताना अडका आहे. धन्यवाद पंचा. लेट्स प्ले. मी उठू. एव्हेंजर्स वर्सेस मस्तांग. 41 रन्स टू विन. अमित डेरे जबरदस्त कव्हरच्या दिशेने टोलवलेला चेंडू जातोय. 4 धावा, 4 रन्स. मयूर आणि यापुढील टॉस होतोय एव्हेंजर्स वर्सेस स्कॉर्पियन्स. विक्रांत नाईक जबरदस्त टोलवलेला चेंडू कव्हरच्या दिशेने 4 धावा. अमित डेरे हात खोलायची संधी दिली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय तो म्हणजे मयूर यांनी. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स आहेत, कमबॅक करावा लागेल अमित डेरे यांना. विकेट टू विकेट. जबरदस्त गोळी आणि 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. चेंडू गेला. कृपा करून चेंडू द्यायचा आहे आणि जर आपले कोणी सहकारी असतील तर चेंडू आणून द्यायचा आहे. 2 चेंडू 6 धावा. जबरदस्त असा टोलवलेला चेंडू आणि स्कॉर्पियन या संघाने टॉस जिंकलेला आहे. यापुढील होणारा सामना स्कॉर्पियन्स वर्सेस एव्हेंजर्स. जबरदस्त असे खेळाडू, सगळ्यात महागडा खेळाडू जो आहे विशाल पाटील, याचा सामना आपल्याला बघायला मिळणार आणि त्याच्या सोबत खेळी बघायला मिळणार आहे ती विक्रांत नाईक. 2 चेंडू 6 धावा.
2 चेंडू 6 धावा. अमित डेरे कमबॅक करावा लागेल 41 धावांचं आव्हान पेलवताना. आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. 3 चेंडू 8 धावा. मयूरला पण माहिती आहे की मला 30 चेंडू मध्ये 41 धावांचं आव्हान पेलवायचंय. घाई करण्याची गरज नाहीये आणि त्याच पद्धतीची खेळी करतोय मयूर. अमित डेरे राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आणि गुगली टाकण्याचा प्रयत्न, परंतु अवांतर धावेत वाढ. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 9. धावसंख्या रोखावी लागेल. आपल्या संघाला कमबॅक करायचं असेल तर धावसंख्या रोखावी लागेल. महत्वाचे गडी बाद करावे लागतील. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आणि पुन्हा एकदा मला वाटतं साहिल जबरदस्त खेळ डिस्टन्स कव्हर केलं होतं, परंतु असफल असा प्रयत्न. आणि त्याला यापूर्वी मी देखील सांगितलं होतं की का त्याला उत्कृष्ट असा खेळाडूचा किताब मिळाला होता. काय ग्राउंड कव्हर केला होता त्यांनी, परंतु असफल असा प्रयत्न. आणि कमबॅक करतोय अमित डेरे. आपल्या जाळ्यामध्ये फसवलं होतं मयूर याला, परंतु असफल असा प्रयत्न. आणि मला वाटतं डेड बॉल. वादळ सुटलंय आणि जबरदस्त असा हा चषक. या चषकासाठी हे चाललेले संघ. फुल एंड डिलिव्हरी आणि पुन्हा एकदा मला वाटतं खूपच उजव्या यष्टी बाहेर आणि अवांतर धावेत वाढ. धावसंख्या होते 12 धावसंख्येवरती पोचतोय तर मस्तांगचा संघ. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल एंड डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं जबरदस्त असं क्षेत्ररक्षण यश यांच्याकडनं. चोरटी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सफल. 14 धावा एका षटकाच्या अखेरीस 14 धावांवरती पोहोचतोय. मला वाटतं चेंडू शिल्लक आहे का? धन्यवाद पंच. 14 धावा. जबरदस्त अशी खेळी करतोय मयूर. महागडं असं षटक अमित डेरे यांच्याकडनं. निर्धाव असा चेंडू. कमबॅक करतोय अमित डेरे. 14 धावा. मस्तांगचा संघ 14 धावांवरती पोहोचतोय. 41 धावांचं आव्हान पेलवताना पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावांवर पोहोचतोय तो अमित डेरे यांच्या षटकातून 14 धावा कुठल्या गेल्या होत्या आणि मुस्तांगचा संघ पोहोचतोय 14 रन्स विदाउट एनी लॉस. 41 धावांचं आव्हान. आता दुसरं षटक कोण घेऊन येतोय? दुसरं षटक यश. राईट आर्म फास्ट. यश सामना करेल ओमकार भोसले. जबरदस्त असा हा खेळाडू. राईट आर्म उजव्या 24 बॉल 27 रन्स टू विन. आव्हान मला वाटतं सोपं होत चाललंय आणि आपण सामने लाईव्ह बघू शकता ते ASC लाईव्ह. आणि जर कोणी तुमच्या त्याच्यावरती बघत असेल तर कृपा करून लाईक करा, सबस्क्राईब करा ASC लाईव्हच्या. आणि आमचे कॅमेरामन सूरज आणि ऑपरेटर संतोष, आम्ही दोघांचे पण खूप खूप आभार मानतो. आणि जबरदस्त असं लाईव्ह आपण बघू शकतो. यश फुल एंड डिलिव्हरी परंतु लेगच्या दिशेने. आणि मला वाटतं 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये फाईन लेगच्या दिशेने 2 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 16 रन्स. धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा यश. ओमकार भोसले साठी फुल एंड डिलिव्हरी पुन्हा एकदा. आणि मला वाटतं आता निर्धाव जातोय चेंडू. जबरदस्त गोलंदाजी करतोय. फुल लेंथचा मारा करतोय. यॉर्कर टप्प्यातले चेंडू टाकतोय यश. फलंदाजाला जखडून ठेवलंय त्यांनी. ओमकार भोसले धडाडीचा फलंदाज. जबरदस्त असा फलंदाज. पॉवर प्लेचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. आणि उत्कृष्टरित्या आणि जबरदस्त गोलंदाजी करतोय तो यश. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा यश. पंचांना पास करून पुन्हा एकदा फुल लेंथचा मारा प्रयत्न आणि
डाव्या यष्टी बाहेर अवांतर धावेत वाढ. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 17 रन्स. व्हाईट चेंडू. धावसंख्येत वाढ. पॉवर प्लेचं षटक. यश बघा कुठल्या पद्धतीचा चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा जबरदस्त अपील, परंतु अपील फेटाळली आहे. लेग बिफोरची अपील होती. आउटसाइड ऑफ पिच झाला होता मला वाटतं आणि अपील फेटाळली होती पंचांनी. जबरदस्त गोलंदाजी करतो आणि अशाच गोलंदाजीची अपेक्षा आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये जेव्हा 14 धावा कुठल्या गेल्या होत्या त्यानंतर जबरदस्त कमबॅक करतो आपल्या संघासाठी यश. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आणि फुल्लेंचा चेंडू आणि मला वाटतं केवळ एका धावेत समाधान मानावं लागेल. साहिल याचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 18. डावखुरा फलंदाज मयूर आपल्या संघाची जबाबदारी घेऊन आपल्या खांद्यावरती जबरदस्त अशी खेळी करतोय मयूर. आणि यश वैती आणि मयूर पाटील भाई राईट आर्म राऊंड. हो जबरदस्त असा टप्प्यातला चेंडू आणि कमबॅक करतोय यश. निर्धाव असा चेंडू टाकतोय. संघासाठी कमबॅक करतोय. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. फुल लेन डिलिव्हरी टाकून अडकून ठेवलं, अडखळून ठेवलंय संघाला, ते म्हणजे मस्तांगच्या संघाला. हॅलो हा उद्या काय नाही आता आज एकच match. धावसंख्या स्थिरावलेली आहे आणि धावसंख्या होते 20 रन्स. 20 रन. केवळ 6 धावांचं षटक हाताळलंय. जबरदस्त गोलंदाजी केली होती यशानी आणि केवळ 6 धावात रोखून धरलं यशानी. अशाच गोलंदाजीची अपेक्षा यापुढील सर्व गोलंदाजांकडनं जर रेंजर्सच्या संघाला विजयाच्या दिशेने जायचं असेल आणि त्याच पद्धतीची खेळी मयूर याला करावी लागेल जर आपल्या संघाला विजयपथावरती न्यायचं असेल. 18-20 है ना, 18-21 है, कितना बाकी है इधर? ये किती आहे? 18-21 बरोबर आहे ना. 18 चेंडू 21 धावा. ओमकार भोसले आणि मयूर. माहिती आहे फलंदाजांना आपल्याला घाई करण्याची अपेक्षा गरज नाहीये. साधारणतः 7 रन प्रति ओव्हर एवढ्याच धावांची आवश्यकता असताना बघूया आता आपला छोटा पॅकेट बडा धमाका साहिल राऊत कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. ओमकार भोसले तयार आणि साहिल राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पंचांना पास करून 18 चेंडू 21 धावा. फुलटॉस चेंडू आणि मला वाटतं चेंडू सरळ जातोय फिल्डरच्या दस्तानामध्ये. आणि गाडी बाद. तू रोक मैं पकडताय आणि अशा पद्धतीचा झेल घेतला होता. कंबाईन झेल सागर आणि हिमांशू यांच्याकडनं. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलाय जो हिमांशू यांनी आणि गाडी बाद होतोय. गाडी बाद होतोय ओमकार भोसले याच्या स्वरूपामध्ये आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे 17 चेंडू 21 धावा. अरे तुला सांगू
जबरदस्त असा सामना. साहिल याचा कमबॅक घडी बाद करतोय आणि 17 चेंडू 21 धावा. साहिल राऊत बाबू याच्यासाठी. बाबूचं खरं नाव काय रे? ओ हो जबरदस्त चेंडू. जोरदार अपील अप्पा राऊत यांच्याकडनं. अपील फेटाळली आहे. निर्धाव असा चेंडू होतोय. बाबूचं खरं नाव काय? कोणाला नाही माहिती कोणता बाबू? अरे ह्यो बॅटिंग करतो. हो इथं पण बाबूच टाकलाय. बाबू 20 धावा. मला नाव माहिती. साहिल राऊत जबरदस्त गोलंदाजी करतोय. 2 निर्धाव चेंडू संजय पाटील आणि षटकार सीमारेषा बाहेर. संजय उर्फ बाबू जबरदस्त खेळी. फुल टच चेंडू आणि चेंडू द्यायचा आहे पंचांना. ओके जा रे. तो बॉल बॉल घे ना. बाबू जबरदस्त खेळी करतोय. निर्धाव चेंडू खाल्ला होता आणि त्यानंतर चेंडू पाठवला हवाई यात्रेवरती. 6 धावा. 3 बॉल्स आले. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली आहे 26 रन्स. बाबू बोल मामा. कमबॅक केला होता. निर्धाव चेंडू खाल्ला होता आणि त्यानंतर षटकार मारलाय आला पण घरी. बाबू. हा आणि मला वाटतं खूपच हा अवांतर असा चेंडू आणि अवांतर धावेमध्ये वाढ होते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 27 रन्स. पुन्हा एकदा डिक्लेअर बॉक्स मध्ये चेंडू गेलाय. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये आणि चेंडू गेलाय. चेंडू आलाय. जरा लक्ष द्यायचं आहे आणि कृपा करून जर तिकडे कोण लेग साईडला असेल तर चेंडू घेऊन यायचा आहे. हा मग थांब. आज कोण नसणार ना? आज सगळे शनिवार. साहिल जबरदस्त चेंडू. निर्धाव असा चेंडू आउटसाइड ऑफ आणि निर्धाव चेंडू कमबॅक करतोय साहिल. शेवटचा चेंडू 29 धावांवरती पोहोचतोय तो मस्तांगचा संघ. साहिल आपल्या संघासाठी जबरदस्त गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. गच्चाळ असा हा चेंडू आणि 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. बॉल अरे चेंडू नाहीये मित्रांनो. चेंडू घेऊन यायचे. अरे हाला हे झालं आता. अरे पण त्यांना एक दिला तुम्हाला दिलेला तो दे ना आता प्रॅक्टिसला. काय बिग बॅश लीग 2025 शेवटचे 3रे वर्ष आणि आता अटीतटीचे सामने आपण बघतोय ASC लाईव्हच्या मार्फत. कॅमेरामन सूरज आणि ऑपरेटर संतोष. शेवटचे 10 रन शिल्लक. 31 धावांवर पोहोचतोय तो मुस्तांगचा संघ. 12 चेंडू 10 धावा. 12 बॉल 10 रन्स. 12 बॉल 10. 12 चेंडू 10 धावा. 12 बॉल 10. अशा परिस्थितीमध्ये आपला बेस्ट बॉलरच बॉलिंग टाकेल. त्याच्याबद्दल काही संभ्रम नाहीये. आपला बेस्ट बॉलर यश जबरदस्त अशी गोलंदाजी घेऊन येईल. आपल्या पहिल्या वैयक्तिक षटकामध्ये केवळ 6 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. आता देखील त्याला त्यापेक्षा कमी धावा खर्च कराव्या लागतील जर आपल्या संघाला विजयपथावरती न्यायचं असेल तर. 12 बॉल 10 रन. 12 बॉल 10 रन्स टू विन. 12 में 10 और यश. 12 में 10 और यश. देखते यश क्या करते हैं अपने टीम के लिए. सामना करेल मयूर. बिग बॅश लीग 2025 दुपारचे 17. यश दोन्ही डावकुरे फलंदाज मयूर आणि बाबू. राईट आर्म राऊंड. फुल एंड डिलिव्हरी. पुन्हा एकदा तोच मारा परंतु एक धावणा येण्यामध्ये रोखू नाही शकत. 11 चेंडू 9 धावा. 11 चेंडू 9 धावा शिल्लक. 11 बॉल 9 रन्स टू विन. मुस्तांगचा संघ.
कृपा करून छोट्या खेळाडूंनी ग्राउंडच्या बाहेर खेळायचंय. राईट आर्म राऊंड, फुल लँड डिलेव्हरी आणि उसळी घेतलेला चेंडू. मला वाटतं अमित डेरे, जबरदस्त झेल. बॅक पाठी धावताना घेतलेला हा जबरदस्त असा झेल अमित डेरे याच्याकडनं. आणि महत्वाचा गडी बाद होतोय बाबूच्या स्वरूपामध्ये. मुस्तांग संघाला झटका देतोय तो यश. जबरदस्त गोलंदाजी करतोय, यॉर्कर टप्प्यातले चेंडू टाकतोय आणि महत्वाचा खेळाडू बाद करतोय बाबूच्या स्वरूपात. त्यांची जागा घेत आहेत अमित कुंभार. सामना करेल यशचा. 10 चेंडू, 10 चेंडू 9 धावा. 10 बॉल्स 9 रन्स टू विन. 10 बॉल 9, 10 बॉल्स 9 रन्स टू विन. कृपा करून विशाल आणि आपले कोणी गोंडी इलेव्हनचे खेळाडू असतील तर त्यांनी चेंडू रिटर्न आणायचे आहेत. आपल्याकडे जुना चेंडू एकही शिल्लक नाहीये. कृपा करून आपल्या सर्व जे खेळाडू आहेत त्यांनी जुने चेंडू घेऊन यायचे आहेत, कारण की आपल्याकडे आता एक देखील जुना चेंडू नाहीये. राईट आर्म, पुन्हा एकदा यॉर्कर पट्ट्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न. साहिल राऊत यांचं जबरदस्त असं क्षेत्ररक्षण आणि केवळ एका धावेत समाधान मानावी लागेल. 33 रन्स मुस्तांग. 8 धावांचे आवश्यकता. यश बच्चा जबरदस्त अशी गोलंदाजी करतोय, यॉर्कर टप्प्यातले चेंडू टाकतोय, बॅट्समनला जखडून ठेवलंय. यश राईट आर्मवर द विकेट मारा पंचांना पास करून. आणि मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये सहजरित्या 2 धावा आणि धावसंख्येद्वार धावसंख्या होते 35. 35 रन्स, 6 रन्स टू विन. 8 बॉल 6 रन. थोडस आक्रमक असं क्षेत्ररक्षण लावण्याची गरज आहे. शेवटचे 6 रन शिल्लक आहेत आणि 8 चेंडू 6 धावा. थोड्याशा आक्रमक अशी गोलंदाजी देखील अपेक्षित आहे आणि त्याच तत्परतेने फलंदाजी करतोय तो मयूर. आपल्या संघाची धुरा सांभाळतोय. ओपनिंगला आलेला खेळाडू आपल्या खांद्यावर ओझं वाहतोय आपल्या संघाचा. आणि हेच तर क्रिकेट आहे आणि हाच तर माइंड सेटअप आहे. आज चेंडू 6 धावा. अटीतटीचा सामना. 8 चेंडू 6 धावा. 8 बॉल 6 रन्स टू विन. म्हणजे मॅन ऑफ द मॅच मयूरच ठरतोय. जिंकले तर इझी, एकदम इझी चॉईस. त्यांच्यामध्ये कृपा करून मॅच लाईव्ह चालू आहे. 8 चेंडू 6 धावा आणि हवाई यात्रेवरती पाठवलाय चेंडू आणि खेळ समाप्त होतोय. जबरदस्त असा षटकार आणि सामना जिंकलाय तो मस्तांग या संघाने. आणि मयूर ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मयूर ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चेंडू घ्यायचा आहे. कृपा करून चेंडू द्या, कारण की चेंडू एकही शिल्लक नाहीये जुना चेंडू. आणि यानंतरचा जो सामना होणार आहे त्या सामन्यामध्ये मला वाटतं बऱ्याच अशा जुन्या चेंडूंची गरज लागणार आहे. बॅड लक म्हणावं लागेल. आणि अव्हेंजर्सचा संघ हा सामना अपराजित ठरतोय. तो अव्हेंजर्सचा संघ आणि विजयी संघ मुस्तांग. आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच मयूर. जबरदस्त अशी गोलंदाजी केली होती आणि जबरदस्त फलंदाजी करत ऑलराऊंडर परफॉर्मर मयूर. मयूर आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा आहे. कोण देत आहे रे?
यापुढील समालोचन करतील अप्पा राऊत, आमचे सह कॉमेंटेटर. मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा आहे मयूर यांनी आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देतील आमचे सह कॉमेंटेटर अप्पा राऊत. आमचे सह कॉमेंटेटर काय नाही द्या आता. मयूर ए मयूर आमचे सह कॉमेंटेटर अप्पा राऊत मॅन ऑफ द मॅचचा किताब देतील. झालं आता निघालोय येतोय. हो भूक लागली मला, येतोय मी. आमचे सह कॉमेंटेटर मॅन ऑफ द मॅचचा किताब देतील मयूर पाटील यांना. जबरदस्त खेळी केली होती, नॉट आउट परफॉर्मन्स आणि त्याच तत्परतेची गोलंदाजी. आणि या कॅमेरामॅनने इकडे आपल्या टॉस पवेलियनकडे 10 मिनिटाचं थोडंसं कृपया पिचवर प्रॅक्टिस करू नये. जिगू तुम्ही साईडला खेळू शकता, कृपया पिचवर प्रॅक्टिस करू नये. मॅन ऑफ द मॅच कॅमेरामन थोडं फोकस करायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा खिताब घेताना मयूर आणि आमचे सह कॉमेंटेटर अप्पा राऊत यांच्या हस्ते सन्मान होतोय तो मयूर यांचा. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच मयूर. 12 चेंडूमध्ये 23 धावा केल्या होत्या आणि 3 गडी बाद केले होते केवळ 13 धावा खर्च करून. जबरदस्त अशी खेळी ऑलराऊंडर मयूर. धन्यवाद. पुढच्या 5 मिनिटात सामना सुरू होईल, त्यामुळे थोडासा पंचांना रेस्ट दिला आहे, त्यामुळे थोडं 5 मिनिटं प्लेयरनी थोडंसं आपलं रेस्ट घ्यायचं आहे. 5 मिनिटाचा अवधी द्यावा. प्लेयर्स पंच रेस्ट घेत आहेत, 5 मिनिटाचा अवधी द्यायचा आहे. 5 मिनिट.